हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुंतवणूकदारांप्रती असणारी जबाबदारी बघणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपलं मालक, ओनर्स म्हणू शकता आपण, आणि शेअर होल्डर म्हणजेच भागधारकांप्रती असणारी जबाबदारी बघितलं आहोत. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. आता गुंतवणूकदारांप्रती असणारी जबाबदारी. आता मालक असू द्या, भागधारक असू द्या किंवा गुंतवणूकदार असू द्या, एक्झॅक्टली ते व्यवसायाचे ओनरच असतात, मालकच असतात. कसं? शेअर होल्डर्स भागधारकांचं समजलं. आता गुंतवणूकदारांचं बघा, इन्व्हेस्टरचं बघा. म्हणजेच काय, ते एखादा इन्व्हेस्टर, एखादा व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवतोय, त्याचं सगळं जे काही पैसे आहेत त्याच्या जवळचे, तो आपल्या व्यवसायामध्ये आणतोय, त्याचं भांडवल व्यवसायामध्ये जमा करतोय. मग तो कुठे ना कुठे व्यवसायाचा मालक होतो. ठीक आहे, गुंतवणूकदार हा व्यवसायाचा मालक असू शकतो. समजायले? थोडं बहुत टर्म सेम आहेत. ओके, आता चेक करा. इथे जास्त काही तुम्हाला गोंधळात न टाकता डायरेक्टली मी सुरू करते, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. गुंतवणूकदारांप्रती असणारी जबाबदारी. गुंतवणूकदार हे कंपनीला अर्थपुरवठा करतात, भांडवल पुरवत असतात, निधी पुरवत असतात. ते व्यवसायाचे धोके, क्रेडिटर्स असतात. सॉरी, धोके म्हणते, धनको असतात. ते व्यवसायाचे कोण असतात? धनको, क्रेडिटर्स असतात. क्रेडिटर्स का म्हटलेलं आहे? कारण ते जे पैसे आपल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करायले, कधी ना कधी ते पैसे त्यांना परत करावे लागतील, विथ इंटरेस्ट, विथ व्याज. व्याजासोबत, व्याजासकट ते पैसे गुंतवणूकदारांना परत करावे लागतात. म्हणून ते आपल्यासाठी, म्हणजेच व्यवसायासाठी किंवा व्यवसायिक मालकांसाठी ते असतात क्रेडिटर्स, धनको. ओके, व्यवसायाने गुंतवणूकदारांप्रती पुढील जबाबदाऱ्यांची पूर्तता करावी. आता व्यवसायाचं काहीतरी फर्ज बनतं की गुंतवणूकदार व्यवसायामध्ये भांडवल वगैरे आणतात, त्यांच्या प्रती सुद्धा काही जबाबदार असायला पाहिजेत. पहिली जी जबाबदारी आहे ती आहे सभांचे योग्य नियमन. आता सभांचे योग्य नियमन म्हणजे काय बरं? बघा, आता व्यवसायाविषयीची माहिती देण्याकरिता कंपनीने गुंतवणूकदारांच्या सभा बोलविल्या पाहिजेत. तुम्हाला जे काही डिसिजन घ्यायचं आहे, कुठली एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल, तर त्यावेळेस तुम्हाला इन्व्हेस्टर जे असतात, गुंतवणूकदार जे असतात, त्यांना इन्व्हॉल्व करावं लागतं. त्यांचा सहभाग असणं गरजेचं असतं. सभेची योग्य सूचना त्यांना दिली पाहिजे की कधी सभा होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, किती वेळेला होणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांना द्यावी लागतं. मग ते सभासद येतात, ते गुंतवणूकदार येतात. कठीण समय. आता या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं? ठीक आहे, इन्व्हेस्टर आपल्या व्यवसायामध्ये येतात, पैसे गुंतवत असतात. मग आपण त्यांना आपल्या जे काही सभा भरतात, ठीक आहे, जे काही मीटिंग्स असतात, त्याच्यामध्ये आपण त्यांना इन्व्हॉल्व करत असतो. मग त्याचा काय फायदा होतो? तर याचा फायदा काय होतो? ते सभासदांना सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर एकतर आपण डिस्कस केलेल्या राहतात. हे जे सभासद, आता इथे सगळी मीटिंग व्हायली असं समजा, या ठिकाणी बसल्यानंतर सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन त्यांना मिळते. कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवली जात नाही. किती प्रॉफिट व्हायलंय, किती लॉस व्हायलंय, या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगण्यात येतात. मग एखादी वेळेस व्यवसायाला जर तोटा झाला, एखादी वेळेस व्यवसायाला तोटा झाला, व्यवसायाला नुकसान झाला, अशा वेळेस हे जे गुंतवणूकदार यामध्ये बसलेले आहेत, ते त्या टाइम मध्ये सुद्धा व्यवसायामध्ये किंवा व्यावसायिकाला सपोर्ट करत असतात. कठीण समयी मदत करत असतात. कधी करत असतात? ज्यावेळेस आपण त्यांना प्रत्येक व्यवसायाच्या सभेमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो, सगळे डिसिजन त्यांच्या समोर मांडतो, त्यांची राय घेत असतो, त्यावेळेसच ते आपलं जे काही कठीण समय असतं, जर धोका होत असेल, नुकसान होत असेल, त्यावेळेस आपल्या मागे गुंतवणूकदार उभे असतात. ठीक आहे, बघा इथे तेच सांगितले पुढे.
कठीण समयी गुंतवणूकदारांना विश्वासात घेतले पाहिजे. भविष्यामध्ये तोटा होऊ शकतो आपल्याला, त्यावेळेस आपल्याला गुंतवणूकदार पाहिजेत. कारण तोटा म्हणजेच काय, सगळं एक्सपेन्सेस वाढलेले असतील, आपले लायबिलिटीज असेल आपल्याकडे जास्त, त्यावेळेस आपल्याला पैशांची गरज असते. गुंतवणूकदार कदाचित पैसे आणखीन जास्त देऊ शकतात. म्हणून अपयशास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची माहिती गुंतवणूकदारास दिली पाहिजे. आता कोणत्या कारणामुळे नुकसान झालं, कोणत्या कारणामुळे प्रॉफिट झालं, या सर्व गोष्टी गुंतवणूकदारांना सांगाव्या लागतात, तरच ते आपल्याला भविष्यामध्ये सपोर्ट करू शकतील. जर आपण यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन लपून ठेवलो, प्रॉफिट होत नसेल तरी प्रॉफिट दाखवलो ऍक्च्युअल मध्ये, ठीक आहे, ज्यावेळेस हे त्यांना कळेल त्यावेळेस हे इन्व्हेस्ट करणं थांबवतील. मग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क बेअर करावं लागेल. ठीक आहे, जे काही असेल योग्य सभा, योग्य वेळी, योग्य ठिकाणी बोलवून यांना सुद्धा त्या सभेमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं लागेल. सगळी इन्फॉर्मेशन यांना पण विचारावी लागेल आणि द्यावी लागेल. समजायलंय? ओके, सभांचे योग्य नियमन झालं. सेकंड पॉइंट चेक करा, गुंतवणुकीवर मोबदला. आता एखादा इन्व्हेस्टर आपल्या व्यवसायामध्ये जर पैसे आणत असेल, भांडवल देत असेल, अशा वेळेस फुकट देतो का? अजिबात नाही, फुकट देत नाही. मग त्याला इन रिटर्न काहीतरी पाहिजे, इंटरेस्ट तर पाहिजे, आणि त्याचबरोबर जे पैसे गुंतवायले ते तर त्याला परत करावेच लागणार आहेत. म्हणजेच की गुंतवणुकीवर मोबदला काय म्हणते, जे मोबदल्याचं पर्सेंटेज ठरवण्यात येतं त्यानुसार योग्य वेळी तो मोबदला, तो व्याज त्याला देण्यात यावं. आता बघा, गुंतवणूकदार त्यांचा पैसा व्यवसायात गुंतवत असतात, भांडवल व्यवसायात गुंतवत असतात आणि जोखीम सुद्धा पत्करत असतात. जर पैसे दिले आणि व्यवसायाला झालं नुकसान, पैसे दिले आणि व्यवसायाला झालं नुकसान, अशा वेळेस त्यांना काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. जोखीम सुद्धा, रिस्क सुद्धा घेत असतात. व्याजाच्या रूपाने त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा नियमितपणे मिळाला पाहिजे. एखादा गुंतवणूकदार इन्व्हेस्ट करत असेल, गुंतवणूकदार जर इन्व्हेस्ट करत असेल तर त्याला आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागतं. हे असतं गुंतवणुकीवरचा त्याच्यासाठी मोबदला. ओके, त्यासाठी पुढील मुद्द्यांचा विचार व्हावा लागतो. पहिला आहे योग्य परतावा, म्हणजेच की मोबदला योग्य प्रकारे देणं आवश्यक असेल. पहिलं कोणतं आहे? मोबदला देणे. ठीक आहे, व्याज लिहिते इथे म्हणजे तुम्हाला समजून जाईल. मोबदला म्हणजेच काय? व्याज. त्याच्यानंतर बुक मधली सेकंड थिंग काय आहे की गुंतवणुकीवर किंवा गुंतवणुकीची सुरक्षितता. सेकंड काय आहे? गुंतवणुकीची सुरक्षितता. आता गुंतवणुकीची सुरक्षितता म्हणजेच काय? तुम्ही एखादा इन्व्हेस्टर किंवा एखादा गुंतवणूकदार आपल्या व्यवसायामध्ये 5 लाख दिला असेल, जास्त रक्कम देतो बट समजून घ्या, छोटी रक्कम समजून घ्या, 5 लाख दिला असेल, अशा वेळेस कॉन्ट्रॅक्ट झालं असेल की तुम्हाला एका वर्षानंतर 5 लाख परत करावे लागतील. किती? 1 इयर नंतर 5 लाख गुंतवणूकदाराला विथ इंटरेस्ट परत करावं लागेल. मग ज्या वेळेस परत करायची वेळ त्यावेळेस जर आपण परत केलो नाही तर, ठीक आहे, योग्य मोबदला त्यांना द्यावा लागतो. इंटरेस्ट तर द्यावाच लागतं. मुद्दे लक्षात घ्या. सुरक्षितता असावी लागते, गुंतवणुकीची सुरक्षितता. जर 5 लाख इन्व्हेस्ट केले, 1 इयर नंतर परत करायचं ठरलं होतं, 1 इयर नंतर परत नाही केलं तर असुरक्षितता. मग नेक्स्ट टाइमला ते इन्व्हेस्ट करणार नाहीत. जर आपण ठरल्याप्रमाणे 5 लाख 1 वर्षानंतर परत केलो तर परत ट्रस्ट निर्माण होईल आणि परत ते आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतील. आणि या दोन गोष्टींमुळे योग्य वेळी व्याज देणं किंवा योग्य वेळी मोबदला देणं, जे रिपेमेंट करावे लागते आपल्याला, ठीक आहे, इन्व्हेस्टर जे असतात गुंतवणूक केल्यानंतर त्यांना रिपेमेंट करावी लागते, ते जर योग्य वेळी झालं तर व्यवसायात सतत वाढ होत असते. आता का वाढ होत असते? इथे लिहिते मी, वृद्धी लिहिते, बुक मध्ये पॉइंट आहे, मनानं नाही सांगते. ठीक आहे, ऑटोमॅटिकली व्यवसायामध्ये वृद्धी, वाढ होत असते. का होत असते? व्याज योग्य वेळी देतो,
प्रीपेमेंट पण योग्य वेळी करत असतो, मग अशाने इन्व्हेस्टर खुश राहतात, ट्रस्ट निर्माण होतं, परत आपल्या व्यवसायामध्ये भांडवल गुंतवतात, आपण व्यवसाय करतो, नफा मिळवतो, परत परत या जे चक्र असतं ते चालत राहतं, म्हणून व्यवसायाचा वाढ होत असतं. ओके, समजलं? सेकंड पॉइंट गुंतवणुकीवर मोबदला समजलं. थर्ड वन चेक करा आता, तक्रारी हाताळणे. थर्ड वन काय आहे? तक्रारी हाताळणे. आता बघा इथे, जर गुंतवणूकदारांच्या काही तक्रारी असतील तर त्या कंपनीने हाताळल्या पाहिजे. जे काही त्यांचे तक्रारी असतात ते बघणं गरजेचं असतं. यासाठी तेथे प्रभावी पद्धतीचा वापर केला जातो. तसेच इतर कोणत्याही समस्येबाबत समाधानकारक तोडगा काढला पाहिजे. आता तक्रारी हाताळणे म्हणजे एक्झॅक्टली काय? तर जे इंटरेस्ट द्यायचं ठरलं होतं, ठीक आहे, तक्रारी हाताळणे बघतोय आपण, जे जे गुंतवणूकदार होते त्यांना आपल्याला इंटरेस्ट द्यायचं ठरलं होतं, ते इंटरेस्ट आपण दिलो नाही. ठीक आहे, योग्य वेळी योग्य टाइमला त्यांना जेव्हा इंटरेस्ट पाहिजे होतं त्यावेळी आपण त्यांना इंटरेस्ट दिलो नाही, ते अशी तक्रार असू शकते. जे रिपेमेंट करायचं होतं, कॅपिटल रिपेमेंट करायचं होतं, इथे लिहिते फक्त कॅपिटल, परत पुन्हा कॅपिटल रिपेमेंट करायचं होतं, ते पण नाही दिलो. असे जे काही त्यांचे तक्रारी आहेत, इन्व्हेस्टर तक्रार करणार, इन्व्हेस्टर सांगणार आय डिडंट रिसीव्ह इंटरेस्ट. तुम्ही इथे चेक करू शकता, त्यांना आणखीन इंटरेस्ट मिळालेलं नाहीये. ते या लेडीला सांगते, त्या वुमेनला सांगत आहे, ही कंपनीमध्ये त्या काम करत असते, ठीक आहे, इंटरेस्ट मिळालं नाही. अशा वेळेस यांच्या जे काही तक्रारी असतात त्यांचे निवारण करणं गरजेचं असतं. ठीक आहे, यांच्या तक्रारी बघणं गरजेचं असतं. बर, त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवले आणि आपण इंटरेस्ट नाही दिलो, जे रिपेमेंट कॅपिटल रिपेमेंट करायचं होतं ते वेळेवर नाही केलं, अशा वेळेस सुद्धा नुकसान होतं आपल्याला. म्हणून त्यांचे जे काही तक्रारी असतात ते हाताळणे गरजेचे असते. ओके, इझी आहे, काही अवघड नाही. आणि जे काही समस्या असतील इन्व्हेस्टर बाबतीत त्यांच्यासाठी एक स्पेशल टीम असते, ती टीम सर्व त्यांच्या समस्या सोडवत असते. ओके, चेक करा आता, फोर्थ वन काय आहे? पारदर्शकता राखणे. फोर्थ वन काय आहे? पारदर्शकता राखणे. व्यवसाय कार्यक्षमतेने चालविण्यासाठी गुंतवणूकदार व्यवसायाला दीर्घ मुदतीचे व खेळते भांडवल पुरवितात. एक तर स्थिर भांडवल असतं, एक तर खेळते भांडवल. फिक्स्ड कॅपिटल किंवा वर्किंग कॅपिटल असतं, इथे फ्लक्च्युएट येत नाही, इथे वर्किंग कॅपिटल येतं. ठीक आहे, ते जे कॅपिटल किंवा भांडवल पुरवत असतात त्यांचा योग्य वापर करता आला पाहिजे, किंवा ते भांडवल कुठे वापरतो हे त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यामुळे व्यवसायाने त्यांच्या कारभारात उच्च प्रतीची पारदर्शकता राखली पाहिजे. आता याचं काय मीनिंग होतं? ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय संघटनेमध्ये सभा बसतात, मीटिंग असतं, त्यावेळेस त्यांना सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं असतं, पारदर्शकता असणं गरजेचं असतं. ठीक आहे, काही गोष्टी लपवायच्या, काही गोष्टी सांगायच्या नाही, काही गोष्टी त्यांना नंतर समजणार, याच्यामुळे ट्रस्ट कमी होतं, मग ते परत आपल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करणार नाहीत. म्हणून ज्यावेळेस मीटिंग असतं त्यावेळेस त्या मीटिंग मध्ये पारदर्शकता, सभेमध्ये पारदर्शकता असणे गरजेचं असतं. जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला लॉस जरी झालं तरी ते लॉस त्यांना तुम्हाला सांगावं लागतील. हे इथे बसलेले सगळे गुंतवणूकदार आहेत आणि हे सगळी इन्फॉर्मेशन देत आहेत की आपला व्यवसाय कुठं आहे, काय करतोय, किती नफा झाला, किती तोटा झाला, या सर्व गोष्टी सांगतोय. पारदर्शकता असणं गरजेचं असतं. ओके, फिफ्थ वन चेक करा काय आहे? माहिती योग्य रीतीने प्रकट करणे. जी माहिती असते, जी इन्फॉर्मेशन असते ती योग्य रीतीने सांगणे. सगळे पॉइंट सेम सेम आहेत, थोडेसे चेंजेस आहेत. व्यवस्थापनाने गुंतवणूकदारांना संपूर्ण व वस्तुस्थितीवर होल माहिती, संपूर्ण माहिती आणि सत्य माहिती, वस्तुस्थिती म्हणजेच काय, ऍक्च्युअल मध्ये जी परिस्थिती आहे, जी सत्य आहे तेच सांगणं, वस्तुस्थितीवर आधारित माहिती पुरविली पाहिजे, खोटं बोलायचं नाहीये. त्यांना नियमितपणे अहवाल, परिपत्रके, नफ्या तोट्याबाबतची निवेदने मिळाली पाहिजेत. जे काही तुमचं इयरच्या एंडला स्टेटमेंट येतं, बॅलन्स शीट म्हणा किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट म्हणा, ते स्टेटमेंट तुम्हाला गुंतवणूकदारांना पाठवावी लागते, त्यांना दाखवावी लागते.
त्यातून त्यांना त्यांची गुंतवणूक सुरक्षित असल्याची खात्री पटेल. आता बघा, हे जे स्टेटमेंट आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा हे एक अशा पद्धतीचं स्टेटमेंट असतं फायनान्शियल पोझिशनचं. हे स्टेटमेंट तुम्ही जर वेळोवेळी या इन्व्हेस्टरला देत गेलात, टाइम टू टाइम तुम्ही इन्व्हेस्टरला देत गेलात, तर काय काय फायदे होतात? तर जे ऍसेट आहेत, जे लायबिलिटीज आहेत, जे प्रॉफिट आहे, जे लॉस आहे, त्यांना समजतं. मग त्यांची एका कन्क्लुजनवर येतात की परत आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही हे त्यांना समजतं, त्याच्यावरनं ठरवत असतात. जर आपले लायबिलिटीज जास्त असतील, जर आपल्याला लॉस होत असेल, अशा वेळेस ते आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत. आणि ज्या वेळेस ऍसेट जास्त असेल, प्रॉफिट नेहमी होत असेल, अशा वेळेस ते इन्व्हेस्टमेंट करतील. म्हणजेच की माहिती योग्य रीतीने जर देत गेलो तर त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं का नाही हे त्यांना व्यवस्थितरित्या समजत असते. आणि त्याच बरोबर त्यांची सेफ्टी सुद्धा त्यांना लक्षात येते. ठीक आहे, जे काही आहे ते तुम्ही पारदर्शकता ठेवून सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर सांगताय, मग त्यांना पण ट्रस्ट निर्माण होतं आणि ते इन्व्हेस्ट करत असतात. चेक करा आता इथे पुढे. ठीक आहे, त्यामुळे भावी गुंतवणूकदार भविष्यामध्ये गुंतवणूक करण्यास निर्णय घेऊ शकतात. करायचं का नाही हे आपल्या त्या स्टेटमेंटवर निर्भर असतं. म्हणून जेव्हाही व्यावसायिक एखादं प्रॉफिट अँड लॉस किंवा फायनान्शियल पोझिशनचं जे स्टेटमेंट असतं देत असतं, त्यावेळेस सत्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. ठीक आहे, माहिती योग्य रीतीने प्रकट करणे झालं. लास्ट वन आहे प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. ठीक आहे, गुडविल तर आहे, बट ते गुडविल, ते जे काही प्रख्याती आहे ते जपून ठेवणं हे गरजेचं असतं. गुंतवणूकदारांच्या समाधानासाठी व्यवस्थापनाने मजबूत आर्थिक स्थिती, कर्जफेडीची क्षमता व नावलौकिक राखले पाहिजे. ठीक आहे, मजबूत आर्थिक स्थिती, जे फायनान्शियल पोझिशन आहे ते योग्य प्रकारे राखता आलं पाहिजे. म्हणजेच काय, जर आपल्याला दरवेळेस लॉस होत असेल तर इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करणार नाहीत. जर प्रॉफिट योग्य प्रमाणामध्ये होत असेल तर नक्की इन्व्हेस्ट करतील. आर्थिक स्थिती डिपेंड करते. आणि कर्जफेडीची क्षमता म्हणजेच काय, एखादी कंपनी असेल किंवा एखादा बिझनेस असेल तर लोन घेतल्याशिवाय तो बिझनेस करत नाही. लोन जरी घेतला असेल तर तो लोन किती वर्षामध्ये परतफेड करतो, किती घेतला होता, किती परतफेड केला, किती राहिले, ही जी त्याची क्षमता आहे ती बघितली जाते. आणि गुडविल सुद्धा त्या ठिकाणी बघितलं जाते. व्यवसायाने संशोधन, नवीन बदल किंवा नवकल्पना व विस्तार वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजेच गुंतवणूकदार त्यांच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करतील. या सर्व जे गोष्टी आहेत, व्यवसायाची गुंतवणूकदारांप्रती असणारी जबाबदारी आहे. व्यावसायिकाला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. ते ग्राहक असो, मालक असो, किंवा भागधारक असो, किंवा गुंतवणूकदार असो, किंवा कर्मचारी असो, सगळ्या गोष्टी उघड ठेवायला लागतील. लपून कोणतीही गोष्ट ठेवता येणार नाही. स्कॅम त्या ठिकाणी करता येणार नाही. आय होप तुम्हाला या 6च्या 6 पॉइंट समजले असतील. जर डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.